आ जाओ सब आ जाओ। हेलो गाइस, सब लोग हैं। आपका नाम? आई एम रिंकू विश्वकर्मा, यूपी कानपुर। आप कर्नाटक। आप? विनय कुमार फ्रॉम बिहार. आपल्यासारखं असंच कोणतं फिरणारं भेटते ते खूपच बरं वाटते आणि ते आपल्याला ओळख दाखवते, त्यामुळे तर अजूनच जरा बरं वाटते. त्यांच्याशी अशाच काही गोष्टींवर गप्पा केल्या, कुठून आलो, कुठे जाणार आहे ह्या विषयांवर, आणि तिथून पुढं निघून गेलो. तसंच आजच्या या व्लॉगची मी सुरुवात करतो आहे आणि आज आपल्या ह्या एक्सप्लोर MD चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. इथे जे काही लिहिलं आहे ते दिसतंय का नाही कॅमेऱ्यात ते माहीत नाही, पण ऑगस्ट तलाव हे जे काय आहे त्याच्यावर असलेलं एक उद्यान आहे. तिथंच भूतनाथ टेम्पल पण इथं आहे. त्याची जे बाजूला दिसतंय ते भूतनाथ टेम्पल आहे. हे कसं काय केलं असं, ज्या कोणी बनवलंय ते त्यालाच माहिती. इथं थोडीफार उजेड येतोय थोडाफार, त्यामुळं हे दिसतंय नीट. त्याच्या आतलं काहीच दिसत नाही आणि जे काय असेल ते दगडावर आणि दगडातच कोरलेलं आहे. नंदी महाराज आहे तिथे. नंदी महाराजांमध्ये पुढं फिलिंग असणार आहे. भूतनाथ टेम्पल हे कर्नाटकातील बदामीमधील अगस्त्य लेकच्या बाजूला असलेले एक प्राचीन धार्मिक मंदिर आहे, जे की 7व्या शतकात बांधले गेलेले आहे. येथे भूत या राक्षसाला भगवान शिवांनी पराभूत केले असल्यामुळे याचे नाव भूतनाथ टेम्पल असे पडलेले आहे. मागे जे काही म्युझियम बघत आहे खूपच सुंदर आहे. आत व्हिडिओला अलाउडच नव्हतं. तिकीट काढून जर आलं होतं ते सुद्धा मी केलं असतं, पण व्हिडिओला अलाउडच नसल्यामुळे तो टाईम तिथे करू शकलो नाही. त्यामुळे आता जर तू कधी तुम्ही बघायला तर त्यात वेगवेगळ्या देवतांची मूर्ती, सिंह, हत्ती, वेगवेगळे स्ट्रक्चर्स उभा केलेले आहेत. तिथले जे जे काही टेम्पल्स वगैरे आहेत त्याचे सगळ्याचे तिथे स्ट्रक्चर तिथे तुम्ही सांगितलेलं आहे, ते तुम्ही नक्कीच बघा. काय 5 रुपये तिकीट आहे आत जाण्यासाठी, तेवढं पर हेड. त्यामुळे ते तुम्ही इझिली बघू शकता. चला आता पुढच्या डेस्टिनेशन जायचं, त्याच्या जरा काहीतरी खायचं आहे. आता आपण इथंच थांबलोय. भाविक भेटल्यात. ये भाई है अपना? मेरा नाम श्रवण है. मेरा नाम श्रवण है. हेलो हेलो सर. हेलो. और ये सब इनके फ्रेंड है. चल मिलते. ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಸರ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಚಿನ್ನ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ನಿಮ್ಮ ಪ್ರೀತಿ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಇದಿರಲ್ಲ ಚಿನ್ನ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. बोला कुछ समझ में मेरे को नहीं आया. अगर काय म्हटली मला तर काही कळालं नाही. कर्नाटकात कोणा बघत असेल तर त्यांना ते कळेल, त्यांनी समजून घ्यावं. हे दक्षिण काशी तीर्थक्षेत्र आहे. आत आल्या आल्या गणपतीरायाची मूर्ती दिसते आणि त्याच्या मागे लगेच नंदी महाराज आहेत, जे तुम्ही बघू शकता.
शिवलिंग आहे. शिवलिंगच आहे, माहिती काय आहे ते. शिवलिंगासारखं तर दिसतंय, फक्त खालचं स्ट्रक्चर वेगळं आहे. त्यामुळं काय आहे की ज्यांना याबद्दल काही माहीत आहे त्यांनी कमेंट करा नक्कीच. मंदिर आहे, खूपच सुंदर असं मंदिर आहे. सेंचुरीमधलं हे मंदिर आहे जे काय आता आपण बघतोय. इकडे पण आहे हे जे रेलिंग्स लावले ते आत पोहण्यासाठी पाण्याची सोय आहे तिथं. तिथे आत उतरणार नाही आता, कारण सगळे कपडे बाकीच्या गोष्टी लक्षात करून घेऊन चालायला. कर्नाटकातले हे जे काही मंदिर आहे हे महाकुटेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे. तसेच याला दक्षिण काशी मंदिर म्हणून सुद्धा ओळखले जाते. याची निर्मिती जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलंच तसंच याची निर्मिती 6व्या शतकात झालेली आहे. मंदिराच्या आत ही जी व्हाईट लाईट आहे त्यामुळे व्हाईट लाईटीमुळे थोडंफार कॅमेरा जरा फ्लिकर करते, थोडंसं ते इग्नोर करावं. मंदिरात वेगवेगळ्या मूर्त्या कोरल्या आहेत, शिवलिंग आहेत ते की तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय पण अंधारामुळे ते दिसत नाही. जे जे दिसेल ते तुम्हाला दाखवतोय. इथं पण ती मूर्ती आहे ती की उजेड नसल्यामुळे दिसत नाही. आता दक्षिण काशी मंदिरातून आता आपण तीर्थक्षेत्रातून आपण बाहेर पडतोय. आता इथनं परत तिथं जायचं, उद्या एक दिवस रेस्ट घ्यायचा आणि पुढचं काम आपलं आपण करून खायचं जॉब ते ठरल्याप्रमाणे. आजची ट्रिप ही फायद्याची झाली. मला माझे पॉईंट सगळे समजले. एक तर फिरणं का गरजेचं आहे ते आजच्या ह्या ट्रिपवरून कळालं. पहिला दिवस फुल टू बघायच्या मजेत निघून गेलो. दुसरा दिवस खूपच हेक्टिक झाला जो की हम्पीतला होता. त्यामुळेच हम्पीतनं खरं तर निघालो मी. पहिली गोष्ट तर टेंट लावता येत नाही हे तुम्हाला बरेच वेळा सांगितलं मी. त्यानंतर जो काय आजचा दिवस आहे हा खूप मजेत गेला. त्यात प्लस पॉईंट हा झाला की मला टेंट पण लावता आलं. ज्या पद्धतीने मला राहायचं होतं त्या पद्धतीने राहिलो. आता चाललो जरा आणखीन एक विषय झाला आहे. तो एक मागचं टायर पंक्चर आहे आणि त्याच्यावर सगळं सध्या आपली दिसत आहे. तर ते जरा एकदा चेक करून घ्यावं लागेल, कारण डायरेक्ट घराकडे जायचं म्हटलं तर ते पाहिजे सुरू पाहिजे आपल्याला व्यवस्थित, तरच आपण घराकडे जाऊ शकणार आहे. नाहीतर मग उशीर जर झाला रात्री तर मग खूप प्रॉब्लेम होईल. त्यामुळं पंक्चर, पेट्रोल
आणि काय तर खायचं आणि निघायचं. चला भेटू आपण बाईकवर आता. A few moments later. पेट्रोल टाकायलाच जास्त उशीर गेला, कारण मी शक्यतो करून काय पॉवरचंच तेल टाकतो आहे गाडीत, त्यामुळं ते हुडकायलाच वेळ गेला. कुठं आहे एका ठिकाणी होतं पण ते बंद होतं. मग तिथनं दुसरीकडचं पत्ता घेऊन तिथं जाऊन परत ते पेट्रोल भरलं. नाश्ता झालेला आहे अशा रीतीने, नाश्ता म्हणजे जेवण थोडक्यात झालेलं आहे आत्ताच. आता इथनं डायरेक्ट घरला जायचं आहे. संग मागचं टायर जे पंक्चर झाले म्हटलं होतं ते पंक्चरसुद्धा काढलेलं आहे, जेणेकरून रात्री मला कुठेही थांबायची गरज पडू नये यासाठी. पेट्रोल पंपावर मी विचारलं नसते बाबा विजापूरला जायला कसं जायला लागेल ते, तर माझी खूपच वाट लागली असती. आणि अजून एक नवीन एक किस्सा तुमच्यासमोर शेअर करण्यासाठी झाला असता. मी नाही गुगल मॅप बघितलं होतं, नाही कोणाला विचारलं होतं पेट्रोल पंपावर विचारायच्या आधी. त्यामुळं मी ज्या रूटनं हंपीकडे येताना बदामीत आलो त्याच रूटनं हायवेला लागायचं, तिथनं परत विजापूरकडे जायचं असं माझ्या डोक्यात चाललं होतं. पण तो रूट मला खूपच लांब पडला असता. काल रात्री आलो आहे, जवळपास 1 वाजला होता. इथनं 6 वाजता निघालो होतो. 6 तासात येईल असं वाटलं होतं 12 वाजेपर्यंत, पण गुगल मॅपमुळं यायला वेळ झाला. तसा रूट जवळचा निवडला, पण मध्ये असा रोड भेटला की येता येता पाक हालत वाईट झाली. त्यामुळं शूट करून व्लॉग एंड करायचं काय डोक्यात नव्हतंच, आलंच नाही डोक्यात. तो आत्ता व्लॉग एंड करण्यासाठी म्हणून मी आज आत्ता कॅमेरासमोर आहे. एक गोष्ट तुम्हाला सांगणार म्हणून म्हटलं होतं, मजेशीर किस्सा आहे जो की ट्रिपमध्ये कालच्या दिवशी घडला. तो असा की वॉशरूमला जायचं होतं. वॉशरूम करायचं तर कसं करायचं हे डोक्यात चाललं होतं. जिथं सोय होती त्यांच्या पद्धतीने करायला लागणार होतं, तिथं ते केलं नाही. त्यानंतर गुडघ्यातनं आवाज द्यायला लागले, उठले आत्ताच. त्यानंतर माझ्याकडे रात्री मी 3 बॉटल पाणी घेतलं होतं आदल्या दिवशी. त्यातलं पाणी प्यायला, तोंड धुवायला करायला गेलं. आंघोळ तर काल केलीच नाही, आता आंघोळ करणार आहे, जाऊन आवरणार आहे. मग त्यातली 1.5 ते 1.5 बॉटल पाणी राहिलं असेल. त्या पाण्याचं कसं तर नियोजन केलं आणि सगळ्या सिच्युएशन अशी झाली, हात धुवायला जे पाणी राहिलं होतं त्यातलं साबण तर लावला, हात धुतला, पण हाताचा साबणाचा फेस संपायच्या आधी पाणीच संपलं. आता करायचं काय, पाणी तर नव्हतं जवळ त्यावेळी. मग मी हात वाळवायचा डिसिजन घेतला, कपड्याला कुठं पुसू शकत नाही. तर मग झाडाचा बुंदा होता त्यालाच हात पुसला आणि पुढची जर्नी तिथनं कंटिन्यू केली. बघू शकता जे काय आम्ही ट्रॅव्हलिंगवर आल्यानंतर जे काही साहित्य होतं ते अजून आहे असंच बाईकलाच आहे. अजून ते बाईकला सगळं साहित्य आहे असं ठेवलेलं आहे. आता सगळं अनबॉक्सिंग करणार आणि मग पुढचं जे काय आहे ते सुरू ठेवणार. आजचा ह्या ट्रिपमधला हा शेवटचाच व्लॉग होता. जर हा आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि पूर्ण ट्रिप तुम्हाला ऑलरेडी यूट्यूब चॅनलवर दिसलेलीच आहे, जरा इग्नोर करा. आता पोरगी पण बोलवायला लागल्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाकीचा साऊंड नाही यायला लागला आहे.
ह्याच संग आजचा हा व्लॉग मी इथं संपवतो. भेटू अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. आणि हां, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट नक्की करा तुम्हाला नेक्स्ट कोणत्या प्लेसला जायला आवडेल ते.